पहिलं षटक हे बॉलिंग पॉवर प्ले आहे आणि तिन्ही खेळाडू ऑन साईडलाच आहे. डीप स्क्वेअर लेग आहे, मिड विकेट आहे आणि एक लॉंग ऑन. पहिला चेंडू मिलिंदचा. पहिलाच बॉल टाकलाय तो निर्धाव. फलंदाज क्रीजच्या बाहेर होता. आपण बघितलं की ऑप्शनच्या थोडासा बाहेर आला आणि पंचांनी मात्र इथे कुठल्या प्रकारचा सिग्नल केला नाही. पहिला चेंडू निर्धाव जातोय. डॉट बॉल आहे. स्ट्रायकिंग एंडला सोहम, नॉस्ट्रिंग एंडला अनिश. ओ बैक टू द बॉल, व्हाट अ कैच. ऐसे कैच पकड़े नहीं जाते, ऐसे कैच चिपक जाते हैं. वैसा एक कॅच था मिलिंद का. व्हाट अ कॅच. रिटर्न मध्ये काय कॅच पकडला. अत्यंत वेगवान झेल, फास्ट अँड फ्युरियस रिटर्न कॅच. बघू शकता ऍक्शन रिप्ले. घातले होते दोन्ही हात, पण एकाच हातात चेंडू आलाय आणि चिपून गेलाय. म्हणून म्हटलं की ऐसे कॅच पकडे नाही जाते, ऐसे कॅच चिपक जाते है. फॉलो थ्रू मध्ये काय झेल टिपला मिलिंदने. आणि पहिलाच फलंदाज बाद होतोय शून्यावर. सोहम बॅक टू डग आउट ऑन डक. संघाची धावसंख्या 0, वैयक्तिक धावसंख्या 0. न्यू बॅट्समन आर्यन at number 3, one down batsman at strike. फर्स्ट ऑफ एमिरेट्स. लेफ्ट हँडर आहे स्ट्रायकिंग याला, त्यामुळे फील्डमध्ये चेंजेस. डीप स्क्वेअर लेग ठेवण्यात आलेला आहे. शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप स्क्वेअर लेग, मिड विकेट, लॉंग ऑन. आणि मिलिंद पुढचा चेंडू घेऊन सज्ज. आर्यन स्ट्रायकिंग एंडला. उजव्या हाताने पुन्हा एकदा ओव्हर द विकेट. लेफ्ट हँडर समोर, आर्यन समोर. जरा मॅच सुरू करूया, सामना सुरू करावा. फिल्डिंग सेट करण्यात बराच वेळ जातोय. मॅच सुरू करा. हो 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 हो, प्रचंड वेग, अॅक्युरेसी, अचूकता, भेदता सुद्धा होती गोलंदाजीमध्ये. विकेट काढल्यानंतर मिलिंदचा कॉन्फिडन्स बघा, पूर्णपणे बूस्ट झालेला आहे. गुड बॉलिंग अँड गुड लाईन. एमिरेट वर्सेस सनरायझर्स. नेक्स्ट बॉल डॉट. आर्यन ऑन स्ट्राईक. नेक्स्ट बॉल मिलिंद ओव्हर द विकेट. शॉर्ट पिच आहे. काय चेंडू होता. 4 ओव्हरच्या मॅचेस मध्ये तुम्ही लागेल, कारण शॉर्ट टर्म क्रिकेट आहे. 4 षटकांचे सामने आहेत. स्पर्धेत टिकून राहायचं असेल तर आक्रमण हेच तुमच्याकडे बेस्ट ऑप्शन आहे, कारण विकेट तुम्ही ऑलरेडी गमावलेली आहे. धावसंख्या धावफलकावर 2, 1. चेंडू उंच गेलाय. लॉंगॉनचा खेळाडू चेंडूच्या खाली ऍक्शन मध्ये येतोय. विकेट फॉर मिलिंद. वन मोर विकेट. मॅन विथ द गोल्डन आर्म. भाग पाडतोय फलंदाजांना चुका करण्यासाठी. मेरिटवर बॉलिंग सुरू आहे. ज्याप्रमाणे बॅट्समनचा फुटवर्क आहे, की ज्या ठिकाणी आपण फिल्डिंग सेट केली आहे, अशा प्रकारे गोलंदाजी सुरू आहे मिलिंदची. 1 रन अँड 2 विकेट. फक्त एकच धाव अंकित झाली आहे आणि पडझड बघायला मिळते ती फर्स्ट ऑफ एमिरेट्सची. नॉस्ट्रिंग आर्यन. फलंदाज येतो समीर, स्वतः कॅप्टन मैदानाच्या आतमध्ये. संगणकावर खूप मोठी जबाबदारी या मॅचची, आणि बघायचं कशा तो डिलिव्हर करून दाखवणार मैदानावर. समीर ऑन स्ट्राईक. समीर विचारे. मिलिंद पुढचा चेंडू घेऊन उजव्या हाताने ओव्हर द विकेट. हो, अजून एक चांगला चेंडू. बॅकफूट. पुन्हा तर तेच बघायला मिळते, बॅकफूट. चेंडूवर अजिबात येत नाहीयेत किंवा चेंडूच्या रेषेमध्येच राहत नाहीयेत फलंदाज. बॅकफूट जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतात आणि फक्त एकाच जावेचं षटक टाकलं मिलिंदने. गुड बॉलिंग. फक्त एकच जाव आणि 2 विकेट्स त्यांनी काढलेले आहेत या षटकामध्ये. गुड बॉलिंग परफॉर्मन्स.
बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक 2 गोलंदाज घेऊन आलाय सुमित. पहिले षटक अत्यंत इकॉनॉमिकल टाकलंय मिलिंदने. चांगली सुरुवात आपल्या संघाला करून दिली आहे ती म्हणजेच फळसपचे सनराईज या संघाला. फक्त 1 धाव आणि 2 गडी बाद. पुढचा चेंडू सुमितचा समोर आर्यन. राऊंड विकेट सुमित. लेग स्टिकच्या बाहेर आहे चेंडू आणि पंचांचा इशारा वाईड बॉल. मागच्या सामन्यात आपण बघितलं थोडासा दुखापतग्रस्त झाला होता, थोडासा इंजुर्ड झाला होता, पण पुन्हा एकदा सज्ज झालाय सुमित गोलंदाजी करण्यासाठी. पुढचा चेंडू धावसंख्या 2. ओ क्या बात आहे, क्लीन बोल्ड क्रॉस बॅटेड शॉट. बॅट्समनचा फुटवर्क रीड केला, बॅट्समनचा परफॉर्मन्स बघितला की काय खेळू शकतो आर्यन आणि त्रिफळा उद्ध्वस्त केलाय. विकेट डाऊन. यॉर्क लाईनचा चेंडू फुल लाईनचा चेंडू टाकला होता आणि संधी दिली नाहीये बॅट उचलण्याची. स्ट्रेट चेंडूला क्रॉस बॅटेड शॉट. शॉट सिलेक्शन पूर्णपणे चुकलंय आणि दोन्ही गोलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये इथे मात्र संपूर्ण सामन्यावर चांगलं कंट्रोल मिळवत आहेत. चांगला कंट्रोल आहे गोलंदाजीमध्ये. मिलिंद असू दे सुमित असू दे विकेट काढतात आपल्या संघासाठी. एक्सलेंट बॉलिंग, एक्सलेंट बॉलिंग. पूर्णपणे बॅकफुटवर ढकललंय. समीर आता विचारात पडलाय की समीरच्या सोबत आता कोण त्याला साथ देणार. सर्वेश आला बॅटिंगसाठी. समीर समरमात पडलाय कारण बघतो की या मोमेंटला मॅच जिंकणं तर दोन्ही संघासाठी तेवढंच इम्पॉर्टंट आहे. लीग मधला शेवटचा सामना आहे. स्पर्धेमध्ये टिकून राहायचं तर काहीतरी करून दाखवावं लागेल. सर्वेश इज अ न्यू बॅट्समॅन ॲट नंबर 5. नेक्स्ट बॉल सुमित ओव्हर द विकेट. हा वाईड आहे, हा वाईड आहे. इट्स अ वाईड. धावसंख्या 3. 3 आणि 3 गडी बाद. हो 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 चांगला चेंडू होता. हा चेंडू चांगला होता. लाईन चांगली होती या चेंडूवर. सुमित अचूकतेवर धडपडण्याचा प्रयत्न करतो पूर्णपणे सुमित. हा चेंडू बाहेर आहे. हा चेंडू खूप बाहेर आहे, खूपच बाहेर आहे. इट्स अ वाईड. पॉपिंग क्रीज रिटर्न च्या सुद्धा बाहेरून चेंडू निघून जातोय. धावसंख्या 4. ओ एज अँड ड्रॉप. एज अँड ड्रॉप. चांगला प्रयत्न एसटीच्या मागे. झेल पकडला होता पण लँड होताना बघितलं की चेंडू हा जमिनीला प्रेस झाला पूर्णपणे. ऍक्शन प्ले बघू शकता. एकदम बॉटम एज होती. चांगला झेल पकडला होता पण जिथे मात्र झेल फिनिश झाला तिथे संपर्क आला जमिनीचा. वाईड अगेन, वाईड अगेन, वाईड अगेन. अजून एक चेंडू वाईड. चौथा चेंडू वाईड आतापर्यंत या षटकामध्ये सुमित कडून. पूर्णपणे प्रेशरमध्ये आणल्या फलंदाजांना, याच्यात मात्र शंका नाही. पण गोलंदाज स्वतःहून धावा खर्च करत हा चेंडू स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न. डॉट बॉल अगेन. तो कॉन्फिडन्स बघायला मिळत नाही फलंदाजीमध्ये फळसप एमिरेट्सच्या. कुठल्याही फलंदाजीने मात्र पाहायला मिळत नाही की जो मात्र चांगली बॅटिंग इथे करेल, कॉन्फिडेंटली खेळेल. कॉन्फिडन्स पूर्णपणे ढासळलेला आहे. वन मोर डॉट, वन मोर डॉट. व्हेरिएशन बघा गोलंदाजीमध्ये. बॅट्समन फक्त येतोय आणि गोफुडी सारखी बॅट फिरवतोय, बाकी तिथे काहीच होत नाहीये. ओ हो, हा चेंडू बघूया. उंच तर गेलाय आणि लांब लांब लांबच मारलाय, लांब लचक मारलाय. सीमारेषे बाहेर षटकार. ओव्हर पिच बॅट खाली भेटला आणि ठोटला त्याच्यावर. आपण बघतोय उत्तुंग षटकार. पहिल्या षटकाराची नोंद झाली आहे मैदानावर या मॅच मध्ये. धावसंख्या 11. षटक क्रमांक 2 समाप्त होत आहे. वी ऑल्सो से थँक्स टू अवर स्पॉन्सर्स. शार्पलेक्स प्रेझेंट फळसप प्रीमियर लीग, पॉवर्ड बाय श्वेता ट्रान्सपोर्ट प्रोप्रायटर मनीष विचारे, को पॉवर्ड बाय अगस्त्यन अवनीश, स्पॉन्सर्ड सई डिझाईन, वी लाईव्ह आणि त्याचबरोबर वर्टस. थँक्यू सो मच फॉर द स्पॉन्सरशिप. ऑन सेलफ्लिकचा फटका, मनगटी फटका, बॉटम हँडचा वापर या चेंडूवर केला समीरने. चेंडू कव्हर करण्याचा 2 प्रयत्न सुरू आहे. चेंडूची फेक फलंदाज बाद. फलंदाज बाद. काहीच गरज नव्हती. ऑलरेडी 3 विकेट तुम्ही गमावले होते. एक षटकार आत्ताच मारला होता सर्वेशने आणि त्यानेच ही रिस्क घेतली.
त्यानेच ही रिस्क घेतली, त्याचीच ही चूक आहे. पण ही बघतोय की त्याने त्याच्या हातामध्ये बॅट सुद्धा नव्हती, बॅट नसताना सुद्धा मात्र ही रिस्क घेतलेली आहे आणि नाराज होतोय स्वतःवरच. धावसंख्या 12 आणि 4 गडी बाद. श्री सोमजाई जाखमाता सोमेश्वर ट्रस्ट फळसप, फळसप ग्राम सुधारणा मंडळ मुंबई आणि ग्रामपंचायत फळसप सर्वांचे मनपूर्वक आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचे आभार आपण व्यक्त करूया प्रमुख विश्वस्त व चेअरमॅन देवस्थान ट्रस्टचे भास्कर शंकर विचारे अर्थात दाजी यांचे, कारण त्यांच्या संकल्पनेतनं साकारलेली क्रिकेट टुर्नामेंट, चांगला चेंडू, चांगला फटका जे ऑफर केला त्या ठिकाणी शतक डीपमध्ये लॉंग लेगला चेंडू कव्हर करेल तोपर्यंत फलंदाज दुसऱ्याचा प्रयत्न सुरू आहे, चेंडूची फेक स्ट्रायकिंग आणि ऑप्शन एंडला झाली आहे. स्ट्राईक एंडला तिथे आपण बघतो की धाव तिथे कंप्लीट केली फलंदाज स्वतः कॅप्टन संगनायक समीरने. आणि मूर्त स्वरूप ज्याप्रमाणे आपण बघतोय या स्पर्धेला मिळाले ते म्हणजेच अभिषेक भास्कर विचारे यांच्याकडून, त्याचबरोबर फळसफ युथ क्लब या पूर्ण तरुण वर्गाकडून. चेंडू हवेमध्ये आहे, बोनस बॅक ड्राईव्ह ओव्हर द बॉलर्स हेड अँड वन मोर रन. धावसंख्येत भर, धावसंख्या 15. इथून कमबॅक करावं लागेल, इथून फटकेबाजी करावी लागेल, इथून समीरला साथ द्यावी लागेल. शुभम स्ट्रायकिंग एंडला आलाय. हो, ओव्हर पिच बॉल होता, समोर ऑफर केला फटका तिथे क्षेत्राच्या डीप मध्ये लॉंग ऑनला चेंडू कव्हर करून फेकले. समीरने सांगितलं दोनदा होऊ शकतात. गुड रनिंग. हा दबाव आता शिफ्ट करावा लागेल फळसफच्या सनरायझर्स टीमवर. 17 लॉस ऑफ 4 इन थर्ड ओव्हर. नेक्स्ट बॉल मितेश. हा चेंडू ऑफ्टनच्या थोडासा बाहेर ठेवलाय. बॅट्समनला आपण बघितलं की रीड करून चेंडूला रिलीज केलाय. आतापर्यंत षटकात आले ते फक्त 4च धावा, एक विकेट आपण बघतोय रनआउट सुरुवात एक विकेट सुद्धा मिळालेली आहे. 2 सिंगल 2 डबल 6 धावा आतापर्यंत. पुढचा चेंडू मितेशचा थोडासा ओव्हरपिच होता, समोर ऑफर केला. टायमिंग तिथे बघूया तिथे कशा प्रकारे जुळलाय. क्षेत्रक्षक डीप मध्ये लॉंग ऑफर येऊन चेंडू ते कव्हर करतो पर्यंत 2 धावा इझिली कंप्लीट करतोय समीर. समीर फक्त धावतोय ग्राउंडवर कारण गरज आहे धावांची, गरज आहे धावांची. धावसंख्या 19, 3 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 19वा धावफरकार 4 गडी बाद. शेवटचे 6 चेंडूचा खेळ शिल्लक. तर सामना सुरू करायचा आहे. सगोलंदाज सज्ज होते निर्णायक षटकामध्ये प्रशांत. समोर आहे समीर स्वतः कॅप्टन. थांबून एक्झिक्यूट केल्यावर व्यवस्थित एलिव्हेशन मिळालं नाही फटका. तिथे क्षेत्रक्षक डीप मध्ये थोडंसं फंबल बघायला मिळते तोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट केली आहे समीरने. आणि धावसंख्या 20 धावा धावफल कव्हर, 20 ऑन द स्कोर कार्ड. 5 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. आर्यन आपण बघतो बॉलिंग मार्कवर. समोर शुभम. पुन्हा चेंडू डीप मध्ये स्क्वेअर लेग मध्ये खराब फिल्डिंग. चेंडू अडवाळ्याचा प्रयत्न तिथे करत असताना चेंडू हाताला चाटून निघून गेला सीमारेषे बाहेर. फटका चेंडू काही चटका लागला आणि सीमारेषे बाहेर चौकार. एकदम कॅज्युअल अप्रोच. ऑलरेडी
फळसपचे सनरायझर्सने दबाव बनवला होता फळसपच्या एमिरेट्स या टीमवर, आणि या मुवमेंटला होता बघूया मोमेंटम भेटलाय का. 24 धावा ऑफर करा, अजूनही 4 चेंडूचा खेळ शिल्लक राहिलाय. आर्यन, ओ इथे मात्र बॅकफूट, इथे मात्र पुन्हा बॅकफूट, रनआउट. फलंदाज बाद, फलंदाज बाद होणार. आधी स्ट्राईक सोडलंय स्ट्रायकिंग एंडला. ऍक्शन रिप्ले. समीरला स्ट्राईक हवी होती, पण समीरला स्ट्राईक येण्याच्या आधीच स्ट्राईक सोडली त्या ठिकाणी, आणि समीरला तंबूत परतावं लागेल. समीर नाराज हताश मनाने तंबूत परततोय. आणि हा संघ आपण बघतो की ज्याप्रमाणे पण या संघाचा परफॉर्मन्स पहिल्या मॅच मध्ये बघितला, तिथून या संघाला मात्र उभारी मिळालीच नाहीये, आणि तो बॅकफूट मध्येच बघायला मिळतोय संघ. लेफ्ट हँडर सिद्धेश, सिद्धेश ट्रॅकिंग एंडला. सिद्धेश विचार आहे. चला आर्यन, सामना सुरू कर, आपल्याला 3 मॅच अजून कव्हर करायचे आहेत, लवकर सामना सुरू करायचा आहे. 24 धावा 5 गडी बाद. लिडिंग एज, हवेमध्ये चेंडू, आणि कॉर्डिनेशनच नाहीये. कॉर्डिनेशन इम्पॉर्टंट आहे. येस आय विल टेक, येस नो अँड वेट, हे तुम्हाला शब्द तिथे वापरायचे असतात. हेच बघू शकता तुम्ही, तेच घडत त्या ठिकाणी. सुमित सुद्धा चेंडूवर आला, आर्यन सुद्धा चेंडूवर आला, दोघांनाही झेल मिळाला नाहीये, आणि चेंडू जमिनीला दान. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट. 25 धावा धावफलकावर. स्ट्राईक एंडला शुभम. शेवटचे 2 चेंडू शिल्लक. ओ बघायचा चेंडू थोडासा आतमध्ये येणारा. स्टंप टू स्टंप अटॅक, रनआउटची संधी, आणि फलंदाज बाद. पडझड, हाराकिरी, पडझड, दबाव, सगळं काही बघायला मिळालं एकाच सामन्यामध्ये, एकाच इनिंग मध्ये. अंडराम थ्रो आणि स्टंप फलंदाज आपण बघतोय, स्टंप हिट केलेत, फलंदाज बाद होतोय. शुभम बॅक टू डगआउट. 26 धावा 6 गडी बाद. शेवटचा चेंडू शिल्लक, लास्ट बॉल टू गो. जवळजवळ लो स्कोरिंग मॅच, कारण 37 हा निश्चांक होता या स्पर्धेमध्ये. 37, त्याच्यापेक्षा कमी धावसंख्या आपण बघत आहोत धावफलकावर, ती 26. एच अँड ड्रॉप, चेंडू जातो मागे, विकेट किपरला बीट करून चेंडू त्याच्या हाताला ब्रश होऊन निघून गेला सीमारेषे बाहेर. इथे आपण बघतो की फटक्याचा चटका लागला जणू काही. एज घेऊन बघतोय चेंडू, विकेट किपरसाठी एक लॉलीपॉप कॅच होता, आणि 2 हातांच्या मधून तो निघून गेला सीमारेषे बाहेर चौकारासाठी. सो बाउंड्री फॉर बॅट्समन. रनसंख्या धावसंख्या 30, आणि 31 लक्ष असेल फळसपचे सनरायझर्स या संघासमोर. 31 रन्स टू विन.
त्यावर सामना जिंकण्यासाठी फळसपचे सनरायझर्स या संघासमोर दोन्ही सलामीचे फलंदाज ग्राउंडच्या आतमध्ये प्रवेश केलेला आहे. बॅटिंगसाठी सज्ज होत असताना 31 टू विन मितेश ऑन स्ट्राईक. पहिल्या सामन्याचा पुरस्कार पटकावला. नेक्स्ट मॅच मध्ये जो लवकर बाद झाला तो मितेश स्ट्रायकिंग एंडला उभा आहे. 24 चेंडूंनी 31 धावींची गरज आहे. 7.75 रिक्वायर्ड रन रेट. चेतन अँड मितेश हे दोन्ही ओपनिंग बॅट्समन मैदानावर पळसपचे सनरायझर्स या संघाकडून. आणि बॉलिंग मार्कवर षटक क्रमांक पहिला तर गोलंदाज सज्ज होते घेऊन शुभम. महिलांचा फायनलचा मॅच इथे सुरूच होतोय काहीच वेळामध्ये. लेडी वॉरियर्स आणि रॉयल क्वीन. रिक्वेस्ट आहे की ज्यांची मॅच नाही, ज्यांचा सामना नाही आहे, तुम्ही तिकडे जाऊन त्यांना चिअरअप करू शकता. प्लीज तिथे जा चिअरअप करण्यासाठी. बॉटम हँडचा वापर हलक्या चेंडूला प्लेस केले पॉइंटला आणि एका धावेने फलंदाज खाता इथे उघडतोय. यष्टीच्या मागे बघतो आपण यष्टी रक्षक उभा आहे. कॅप बाजूलाच ठेवली त्याने स्वतःच्या. ती कॅप शक्यतो तुम्ही डोक्यावर घ्या. धावसंख्या धावफलकावर 3 धावा. फ्लिकचा फटका. चेंडू हवेमध्ये मिड विकेट शतक डीप मध्ये उभा आहे. झेल सुटलाय. ड्रॉप झालाय झेल. जीवदान मिळालंय. आधी हात दाखवल्यानंतर आता धावा सुटलेत फलंदाज. संधी रनआउटची नॉस्ट्रायकिंग गेला पण तोपर्यंत 2 धावा इथे पूर्ण होतात धावून. आणि 2 धावांची मध्ये धावसंख्या धावफलकावर 5. फळसप ग्रामस्थ जे उपस्थित राहिले खास करून ही स्पर्धा पाहण्यासाठी, या स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी गावावरून खास करून जे आलेत ग्रामस्थ, त्यांना विनंती आहे की प्राइज डिस्ट्रीब्युशन झाल्याशिवाय शक्यतो कोणी जाऊ नका. कारण आपला हा पहिलाच प्रयत्न आहे, पहिलंच आपलं पर्व आहे, पहिलंच आपलं वर्ष आहे. त्यामुळे तुमचा आशीर्वाद किंवा तुमचा पाठिंबा, तुमचा सपोर्ट हा खूप इम्पॉर्टंट आमच्यासाठी. दिशाहीन गोलंदाजी, दिशाहीन बॉलिंग. त्यामुळे विनंती आहे सर्वांना, सर्व ग्रामस्थांनी त्याचबरोबर सर्व खेळाडूंना की प्राइज डिस्ट्रीब्युशन झाल्याशिवाय प्लीज कोणी जाऊ नका. धावसंख्या 6. मितेश विचारे. 25 धावांची अजूनही आवश्यकता आहे. चेंडू आता शिल्लक आहेत मैदानावर ते एकूण 21. फ्लिकचा फटका पुन्हा लेग स्टिकवर चेंडू होता. वेगवान चेंडू टाकला होता पण मनगाटाचा खूप चांगला वावर मितेशने केलाय. फ्लिक केले चेंडूला स्क्वेअर लेग मध्ये. तिथून मात्र मिळते ती 1 धाव या चेंडूवर. धावसंख्या 7 धावा धावफलकावर. पहिले षटक मार्गस्थ आहे फळसपचे सनरायझर्स. त्याच्यावर आता आपण बघतो की फळसप एमिरेट्स हा सामना आपण बघतो त्याच्या आतमध्ये सुरू आहे. नेक्स्ट बॉल शुभमचा. पुढचा चेंडू एक्सटीच्या बाहेर. विकेट किपर बीट, पूर्णपणे बीट झालाय. चेंडू कव्हर करेपर्यंत क्विक सिंगल फलंदाजांनी कंप्लीट केली आहे. म्हणजेच काय 1+1 बोनस, एकावर एक फ्री. विकेट किपर तो कॉन्फिडन्स बघायला मिळत नाहीये विकेट किपर कडून चेंडू कव्हर करत असताना एसटीच्या मागून सोहम कडून, आणि त्याचा फायदा फलंदाजाने उचललाय. आधीच धावा कमी आहेत आणि अजून धाव इथे ऍड होते. धावसंख्या धावफलकावर 9 धावा. सोडून चेंडू कव्हर ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहेत पॉइंटला. चेंडू कव्हर करण्याचा वेळ घेत आहेत. बघा स्वयंच्या मागून येऊन दुसऱ्याने चेंडू उचललाय तिथे, पण चेंडू कव्हर करते तोपर्यंत फलंदाज कंप्लीट करतो. 2 धावा. धावसंख्या दुहेरी अंकामध्ये धावफलकावर आले ते 11. 11 ऑन द बोर्ड. स्टील 19 बॉल टू गो अँड 20 रन्स टू विन. 19 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी फळसपचे सनरायझर्स या संघाला. शुभम नेक्स्ट बॉल घेऊन मितेश समोर. बॉटम हँड पुन्हा एकदा.
इथे मात्र टार्गेट केलं, इथे टार्गेट केलं या खेळाडूला. आता मात्र प्रश्न हा पडला की या खेळाडूला लपवायचा कुठे. तिथून 2 धावा अक्षरशः चोरल्यात आणि 2 धावांची मदत धावसंख्येत भर. धावसंख्या बघतोय ती 13 धावा धावफलकावर. एका षटकाचा खेळ समाप्त होते. धावसंख्या धावफलकावर 13. वी एस एल से टू श्री सोमजाई जाखमाता सोमेश्वर ट्रस्ट फळसप फळसप ग्राम सुधारणा मंडळ मुंबई आणि ग्रामपंचायत फळसप सर्वांचे मनपूर्वक आभार इथे आम्ही व्यक्त करतो. सर्व सदस्यांचे आभार इथे व्यक्त करतो. खास करून ज्यांची संकल्पना होती की अशा प्रकारच्या क्रिकेट टुर्नामेंट्स व्हाव्या, खेळाडूंना व्यासपीठ मिळावं, जेणेकरून आपल्या विभागातल्या आपल्या गावातल्या खेळाडूंना एक चांगलं प्लॅटफॉर्म निर्माण करून त्यांना वरच्या स्तरावर खेळण्याची संधी मिळावी, हा प्रयत्न होता. ते प्रमुख विश्वस्त आणि चेअरमन देवस्थान ट्रस्टचे भास्कर शंकर विचार सर्वांचे लाडके दाजी, त्याचबरोबर कार्याध्यक्ष देवस्थान ट्रस्ट फळसप विजयबाबू विचारे, सरचिटणीस देवस्थान ट्रस्ट फळसपचे रुपेश विचारे, खजिनदार विलास विचारे आणि त्याचबरोबर उपकार्याध्यक्ष संतोष विचारे यांचे सुद्धा आभार. बॉलिंग मार्कर षटक क्रमांक 2. आता आर्यन आले बॉलिंग मार्कर गोलंदाजी करण्यासाठी. पहिला चेंडू लेगस्टिकच्या बाहेर आहे, खूपच बाहेर आहे. इट्स अ वाईड. त्याचबरोबर फळसप ग्राम सुधारणा मंडळ मुंबई अध्यक्ष अजित विचारे, सरचिटणीस राजेश विचारे, खजिनदार अनंत विचारे यांचे सुद्धा मनपूर्वक आभार. इट्स अ नो बॉल. बॉडी लँग्वेज आपण बघतोय की पूर्णपणे डाऊन बघायला मिळते. गोलंदाजी करणारा संघ एमिरेट्स. लिडिंग एज आणि चेंडू हवेमध्ये आपण बघतोय. थोडासा आपण बघतो की सोमच्या डोक्यावर निघून गेला डीप मध्ये. चेंडू कव्हर करेपर्यंत वाकूच शकला नाहीये. जसं आमच्या नितीन कॉमेंटरने उल्लेख केला की दुपारच्या जेवणाचा आस्वाद मात्र आम्ही सर्वांनीच घेतला. एवढं सुंदर जेवण होतं आणि मला वाटतं तेच वाटतं की सोहमने थोडस जास्त इथे मात्र त्याचा आस्वाद घेतलाय. बासुंदी सगळ्यात अप्रतिम आयटम होता, बासुंदी गुलाबजाम, आणि त्याचा आस्वाद वाटतं खेळाडूंनी बराच घेतलेला आहे. वाकायला जमलं नाही सोहमला त्या ठिकाणी. धावसंख्या 19. चेंडू हवेमध्ये आणि झेल. हो, गुड कॅच. अप्रतिम झेल, सुरेख झेल गलीमध्ये. अप्रतिम झेल टिपलाय खेळाडूने. फलंदाज बाद. धक्का लागला मैदानावर. फलंदाज बाद होतोय. बॅटिंगसाठी आले नवीन फलंदाज मैदानावर राजेंद्र. ब्रेक होता. चेंडू मागचा चेंडू आपण बघितलं त्या ठिकाणी झेल उडाला. चेंडू पुन्हा हवेमध्ये. सोहम डाऊन द कॅच अँड ड्रॉप. तेच पुन्हा ते चित्र बघायला मिळते. फ्लेक्झिबल आहे सोहम. शरीरशी काटकुळी आहे. सडपातळ बांधणे अशा मुवमेंट त्याच्याकडनं झेल तिथे ड्रॉप होतोय आणि 3 धावा धावून फलंदाज पूर्ण करतायत. एवढा कॅज्युअल अप्रोच फिल्डिंग मध्ये. आणि खांदे आपण बघतोय नितीन, खांदे पूर्णपणे झुकलेले दिसत आहेत एमिरेट्सचे. धावसंख्या 21. 15 चेंडू आणि 10 धावांची आवश्यकता आहे. आर्यन पुढचा चेंडू ऑन ड्राईव्ह लॉफ्टेड स्ट्रोक क्षेत्रक्षक डी मध्ये लॉंग ऑनला. चेंडू कव्हर करून फेक करतोपर्यंत एक धाव तिथे कंप्लीट केली ती मितेशने आणि धावसंख्या 22. 22 बरोबर ना. 22. पुलचा फटका डीप स्क्वेअरले मध्ये. वॅकेंट एरिया. चेंडू सीमारेषे बाहेर. खणखणीत चौकार. चेंडू सीमारेषे बाहेर आणि हा चौकार. 5 धावांची आता फक्त आवश्यकता आहे सामना जिंकण्यासाठी. फक्त फॉर्मॅलिटी शिल्लक राहिली आहे. चेंडू शिल्लक आहे ते एकूण 13 आणि 5 धावांची गरज. चेंडू हवेमध्ये. मिस टाइम. खेळाडू जवळपास कोणी नाहीये. चेंडू मागे जातो निघून. पुन्हा तेच बघायला मिळते. कॅज्युअल अप्रोच फिल्डिंग मध्ये. सर्वेश त्या ठिकाणी आणि तोपर्यंत 2 धावा राजेंद्र कंप्लीट करतो या चेंडूवर. धावसंख्या 28. आता चेंडू शिल्लक आहे ते 12 आणि करायचे त्यात फक्त 3 धावा सामना जिंकण्यासाठी.
गोलंदाज सोहम. 12 चेंडू आणि 3 धावांची गरज. 12 चेंडू 3 धावा. पहिल्याच सीझन मध्ये, पहिल्याच प्रभावामध्ये खूप काही खेळाडूंना शिकण्यासारखं आहे की आपल्याला कशा प्रकारे फिट राहावं लागेल, कशा प्रकारे आपल्याला खेळावं लागेल, कशा प्रकारे परफॉर्मन्स करावा लागेल, कशा प्रकारे प्रॅक्टिस करावी लागेल या स्पर्धेच्या अगोदर. त्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागतील एखादी स्पर्धा सुरू होण्याच्या अगोदर. इनसाइड आउट, हवेमध्ये चेंडू, क्षेत्ररक्षक डीप मध्ये कव्हरला आणि झेल. फायनली विकेट आपण बघतोय आणि मितेश बॅक टू डगआउट. इनसाइड आउट मारला होता पण चेंडू फिनिश झाला नाही, पण खेळाडू बघतोय त्या ठिकाणी बरोबर कव्हर मध्ये कुठलीही चूक न करता झेल फिनिश करतोय आणि फलंदाज बाद. मितेश तंबूत परततोय. 3 धावेंची रचना. आपण लास्ट मोमेंटला आपण अशा बऱ्याचशा विकेट बघितल्या नितीन आतापर्यंत. एकदम सामना क्लोज आलाय, सामना जिंकायच्या क्षणाला आपण विकेट 2 ते 3 पडताना बघितलेले आहेत आतापर्यंत या स्पर्धेमध्ये. हे चित्र किती वेळा बघितले आपण या स्पर्धेमध्ये. फलंदाजाला नवीन स्ट्रायकिंग येईल तो म्हणजेच रुपेश. क्या बात आहे, क्या बात आहे. बॉटम हँड, बॉटम हँड. एक सेन्सिबल प्रयत्न इथे मात्र होता बॉटम हँडचा वापर करून. इथे मात्र या धावा तिथे पूर्ण करण्याचा कुठल्या प्रकारची रिस्क घेत नाहीये कारण चेंडू आता शिल्लक मैदानावरती आपण बघतोय ते 10. 3 धावींची अजूनही गरज आहे. समीरने आता एसटीच्या मागून मात्र एक स्ट्रॅटेजी घेतली आहे, नवीन प्लेअरला जवळ बोलवलेलं आहे. हो, पुलचा फटका. तिथे क्षेत्ररक्षक आहे सर्वेश, पण पान चेंडू वाढवण्याचा प्रयत्न करतोय. क्रिकेट बरोबर फुटबॉल सुद्धा खेळतोय, दोन्ही खेळ एकाच वेळेला, पण तोपर्यंत 2 धावा धावून इथे पूर्ण होत आहेत. स्कोर लेवल धावसंख्या 30. एका धावीची आता मात्र गरज आहे. वेगवान चेंडू, वेगवान चेंडू. पुढचा चेंडू, राऊंड विकेट. सोहम, एका धावीची फक्त गरज आहे. बॉटम हँडचा वापर, क्विक सिंगल कंप्लीट या चेंडूवर आणि सामना फिनिश. सामना इथे जिंकलाय आणि चेंडू सीमारेषे बाहेर. खेळाडू तिथपर्यंत पोहोचेपर्यंत चेंडूने शरीर जिंकले, चेंडू निघून गेला सीमारेषे बाहेर. थोड्याच वेळामध्ये पॉईंट्स टेबलवर पॉईंट्स अपडेट करू. कोणते 4 संघ आता मात्र या स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची तुम्हाला निश्चित आम्ही थोड्याच वेळात अपडेट देऊ.